पहिल्या चेंडूला क्रॉस झाला खेळला फटका, त्या दिशेला मात्र प्रोटेक्शन नाहीये. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा घेत असताना पाहायला मिळतं आपल्याला फलंदाज अजयच्या बॅटमधून हा पहिला चौकार, चौकार मात्र श्रीगणेश केला जातो. गोरगाव आपले कोशाने टीमची धावसंख्या 4 ने वधारते. इथं पाहिलं गेलं तर आजच्या दिवसामध्ये 3 टीमांनी मात्र इथं त्यावेळी फसवणूक केलेली आहे. त्यामुळं रिएंट्री कोशाने टीमला आणि स्टेट ऑन ग्राउंड खेळला फटका, त्या दिसला प्रोटेक्शन आहे. परत थोडंसं पंबल पाहायला मिळते. दुसरी धावण्याचा प्रयत्न, 2 धावा सहज कंप्लीट केल्या गेल्यात. दापलकावरती धावा लागल्यात त्या मात्र बिनबाद 6. बिनबाद 6ची धावसंख्या पाहतोय आपण दापलकावरती कोशाने टीमची. कोण आहे टॉचविन? बीड का? 3 षटकाचा सामना असेल. काय डिसिजन? क्षेत्रक्षण नक्कीच इथे मात्र क्षेत्रक्षण चांगलं पाहायला मिळालं. परंतु एक धाव अडवू शकत नाही. एका धावच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 7 या अंकावरती. पहिले षटक प्रगतीपथावर चालू असताना षटकातले काही चेंडू शिल्लक आहेत. तो एक अवंतर धावसंख्येमध्ये भर होते. वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. अतिशय शांत आणि संयमी प्रोफेशनल पंच पाहायला मिळतील आपल्याला. रोहिदास पवार, मेनफा मुंब्रोली. लेग स्कोरच्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण उमेश भोईर, मेनफा भानसोली. या स्पर्धेमध्ये दोन्ही पंच बाहेरचे आहेत. नक्कीच पुन्हा सौर चेंडू घोषित. अवंतर धावसंख्येमध्ये भर होते. हा चांगला चेंडू आहे. पंचांचा षटक क्रमांक पहिले संपुटात येते. धावफलक जाऊन पोहोचले. एका षटकाच्या समाप्तीनंतर 9 बिनबाद 9. गोरकाम संघाची बिनबाद 10 धावसंख्या होती. परंतु इथं कोशाने टीमला 1 धाव कमी पडले. चला स्पीडअप घ्या गोरकाम टीम. स्वतःचं होम ग्राउंड आहे आणि आपल्या होम ग्राउंडवरती खेळत असताना गोरकाम टीमला पाहायला मिळतोय. कोण? मंगेश. गोलंदाजी मार्कवरती व्यक्ती पहिला आणि षटक क्रमांक
दुसरा घेऊन येतोय. हा फटका चांगला आहे. चेंडू थांबणार नाही. चौकार. किती 13 धावा धापलकावरती. 27 धावा 28 धावांचा पाठलाग करत असताना कोशाने टीम. तर मात्र क्रॉस द खेळायला फटका. त्या दिशेला मात्र क्षेत्ररक्षक आहे. चेंडू थांबणार नाही. चौकार. अजूनही 11 धावेची गरज. 10 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. पाहिलं गेलं तर प्रति चेंडू मागे 1 धावा करणे गरजेचं आहे. तो टिचून मारा करावा लागेल गोरकामत टीमला. डीएन पॉवर या थोडस इकडं. नक्कीच बॅटची कडा. फलंदाज होईल बाद. दोन चेंडूवर 2 चौकार आल्यानंतर 2 चेंडू निर्धाव टाकलेत. पुन्हा एकदा सामन्यामध्ये सुरस पाहतोय आपण. 8 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे अद्यापही. काय जबरदस्त सामना चालू आहे. गोरकामत संघाने या मैदानात असे बरेच सामने जिंकलेत. पाहिलं आपण तर निश्चितच 8 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. चांगली फलंदाजी केली अजय यांनी, परंतु निश्चितच थोडस आयत्या वेळेला त्यांनी विकेट फेकलाय. हा चांगला फटका. त्या दिशेला प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षण काय चुकी करतोय, कारण अशा धावा देणं जमणार नाही. तिसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न होणार की काय, आणि कव्हर नाही. चौथी धाव सुद्धा होईल. काय गोरकामत संघ करतोय. 5वी धाव घेतली जाणार का. कव्हरला एकही खेळाडू नाही. किती अतिशय चुकीची व्यूहरचना पाहतोय आपण. जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा एक्स्ट्रा गेल्यात. या 4 धावांनी पुन्हा एकदा संघाच्या खात्यात भर पडते. धाव फलकावर धावा झाल्यात 21. अद्यापही 7 चेंडू 7 धावांची गरज. काही सामना फिरलाय. विचार केला ना तर असे सामने फसतात. फलंदाजी करणाऱ्या संघावर जास्त प्रेशर येतो अशा सामन्यांमध्ये. बॉल टू रनचा सामना आपण पाहिला तर निश्चितच अंगावर पडतो. परंतु पाहूया काय करणार हा फलंदाज. खूप शॉर्ट पिच डिलिव्हरी होती इथे भेटून, तरीही सुरेख क्षेत्ररक्षण, परंतु पुन्हा फंबल होतंय. फेकी. आता मात्र 5 धावांची गरज. येणारे 6 चेंडू 5 धावांची गरज. काय क्षेत्ररक्षण केलंय. 2 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. बीड संघाने निर्णय काय घेतलाय. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. पुन्हा एकदा डोनेवाडी संघ मागील
5 पाहिजेत. 27. पाच पाहिजेत. 22 झाल्या. 23 झालाय. 22 नाही 23 झालाय. 5 धावांची गरज आणि हा झेल 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. निलेश 5 चेंडू 3 धावांची गरज. कम ऑन निलेश. क्या बात आहे. 4 चेंडू 3 धावा. बॉल अंगावर आहे त्यामुळे निश्चितच सामना कोशाने संघाच्या बाजूने आहे, परंतु बॉल डॉट झाले तर इथे कोशाने संघ फसू शकतो. 4 चेंडू 3 धावांची गरज. हा चांगला फटका. तीन चेंडू 2 धावांची गरज. तीन चेंडू 2 धावांची गरज. हा चेंडू जर निर्धाव आला तर पुन्हा एकदा मात्र सामन्यामध्ये चुरस पाहायला मिळेल, कारण इथे अतिशय चाणाक्ष पंच आहे त्यामुळे त्यांच्याकडून चुकी होण्याची शक्यता फार कमी. पंचांनी तटस्थ राहायचं आहे. हा मात्र विनिंग फटका असेल. चौकार, सहजरित्या चौकार. यस, कोशाणे संघ मात्र इथे